श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशूस लाईफस्टाईलमध्ये। कुठल्याही गोष्टीचा संकल्प करणे आणि आता आपलं 21 दिवसांची सेवा आलेली ती पण तुम्ही संकल्प करू शकता। जे की आता आपल्या स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन आलेला आहे। आपण त्याच्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो। तो संकल्प कसा करायचा असतो, कशासाठी करायचा असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आपण संकल्प करणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा निश्चय करणेच म्हणजे काय, संकल्प करणे। एखादी आपण ठरवत असतो, आता मी चांगलं बोलणार, चांगलं वागणार, चांगलं करणार। मी लहानपणी आपण असं लहानपणी ठरवलेलं असतं, मी असं होणार, मी तसं होणार, मी पोलीस होणार, मी डॉक्टर होणार वगैरे। म्हणजे याला पण आपण एक संकल्प म्हणू शकतो की आपण एक निश्चय केलेला आहे। निश्चय करणेच म्हणजे काय, संकल्प करणे। आणि संकल्प कसा करायचा आहे, आपण कशासाठी करत असतो। आणि एखाद्या गोष्टी संकल्प केल्यानंतर आपण देवाशी बांधलेलो असतो की संकल्प केल्यानंतर आपली ती गोष्ट पूर्ण होणार असते की जेणेकरून की संकल्प केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट आपण देवासमोर बोललेलो असतो, देवाशी बांधलेलो असतो आपण संकल्प केल्यानंतर। त्यामुळे आपल्याला संकल्प करायचा असतो। आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प केला आणि आपली एखादी इच्छा असेल, आपण म्हणत असतो, महाराज मी 11 गुरुवार पकडणार आहे, मी नोकरीसाठी 11 गुरुवार पकडत आहे, मग माझी ही इच्छा आहे, मग मी संकल्प करत आहे, मी निश्चय करत आहे, मी 11 गुरुवार कंप्लीट करणार आहे, पूर्ण करणार आहे। म्हणजेच काय करणार आहे, एखाद्या गोष्टीचा निश्चय करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला म्हणजे ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी, आणि असं म्हणतात की संकल्प केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला भेटतेच, ती गोष्ट आपली पूर्ण होतेच, आपली इच्छा पूर्ण होतेच। त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना संकल्प करून केल्यानंतर नक्कीच तिचं फळ मिळतं। तर त्यामुळे सांगते की नक्की तुम्ही संकल्प करून गोष्टी म्हणजे संकल्प करून करा। आता आपली 21 दिवसाची स्वामींची सेवा आहे, तेही तुम्ही संकल्प करूनही करू शकता 21 दिवसासाठी। तर चला मी तुम्हाला सांगते की संकल्प कसा करायचा आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट संकल्प दाखवते आहे की मी सगळं साहित्य घेऊन बसलेली आहे बघा। तर मी तुम्हाला दाखवणारच आहे डायरेक्ट संकल्प कसा करायचा आहे। तर चला बघूया संकल्प कसा करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे। मी ते दिवा लावून घेतलेला आहे बघा। पाणी घेतलेलं आहे, हे साधं पाणी। तुमच्याकडे ही पळी वगैरे नसेल ना तर तुम्ही साधा चम्मच पण घेऊ शकता, माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेलं आहे। काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आपल्याला 3 वेळेस। काय पाणी घेताना काय म्हणायचं आहे, ओम केशवाय नमः, पाणी पिऊन घ्यायचं आहे। ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः। नंतर काय करायचं आहे, हात स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की संकल्प कसा करायचा आहे। तर काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातावरती आपल्याला काय करायचं आहे, हे अक्षदा घ्यायचा आहे बघा। अक्षदा घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, आणि फूल घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे, पाणी घ्यायचं आहे। आणि पाणी घेताना आता तुम्ही महाराजांना म्हणायचं आहे की मी माझे 11 गुरुवार करत आहे, मी हा संकल्प करत आहे की 11 गुरुवारांचा संकल्प करत आहे, आणि मला नोकरीसाठी मी हा संकल्प करत आहे। आणि मग नंतर तुम्ही बोलायचं आहे, आणि पाणी पण हाताने घ्यायचं आहे। तर काय बोलायचं आहे, तर बघा, मी अश्विनी, माझे गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता। मी अश्विनी काश्यप गोत्राची, मी नोकरीसाठी हे 11 गुरुवार करणार आहे, ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असं महाराजांना बोलायचं आहे। आणि याच्यावरती पाणी सोडायचं आहे बघा, तुम्ही पाणी सोडायचं आहे, 3 वेळेस पाणी सोडायचं आहे। आणि नंतर हे पाणी आपल्याला प्लेटमध्ये सोडवून द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे, बघू शकता तुम्ही हे प्लेट। नंतर तुम्ही हे पाणी आणि हे फूल वगैरे हे तुम्ही एखाद्या झाडालाही टाकू शकता, फक्त तुळशीला टाकायचं नाही, एखाद्या कुठल्याही झाडाला टाकू शकता तुम्ही हे। तर आपण बघितलेलं आहे की संकल्प कसा करायचा आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डायरेक्ट दाखवलेलं आहे की संकल्प कसा करायचा आहे। आता संकल्प करणे आणि संकल्प सोडणे हे वेगळं आहे का, नाही। संकल्प करणे, जेव्हा आपण संकल्प करत असतो तेव्हाच जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत असते। आता प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा का, तुमचे जे कुठलं व्रत असेल, तुम्ही चतुर्थी असेल, पौर्णिमा असेल, किंवा मग
एकादशी असेल किंवा स्वामींचे 11 गुरुवार असेल किंवा 9 गुरुवार असेल किंवा पशुपती व्रत असेल, जे कुठलं असेल व्रत तुमचं, तर तुम्ही प्रत्येक वेळेस संकल्प करायचा का नाही. जेव्हा आपलं पहिल्या वेळेस असतं, फर्स्ट टाईम असतं, तेव्हा संकल्प करायचा असतो, नंतर संकल्प करायची गरज नाही. मग ताई संकल्प सोडायचा कसा, तर संकल्प जेव्हा आपण करतो ना तेव्हा सोडलेला असतो. त्यामुळे संकल्प करणे आणि सोडणे हे दोन्ही एकच आहे. त्यामुळे सोडायची काही गरज नसते त्याला. जेव्हा आपण करतो ना तेव्हा, जेव्हा आपले पूर्ण होतात ना तेव्हाच आपण संकल्प सोडलेलाही असतो. त्यामुळे आपल्याला संकल्प करणं आणि संकल्प सोडणं हे वेगळं वेगळं आहे का, नाही, दोन्ही एकच आहे. आणि जे काही जण म्हणतात की समजा आपण केंद्रात जातो की खडी साखर, फूल आणि नारळ घेऊन जातो, तर तेव्हा तो संकल्प असतो का, नाही, तर तो संकल्प नसतो. ते आपण जेव्हा केंद्रात जातो तो महाराजांना आपण साकडं घालत असतो की महाराज माझं मी ही गोष्ट करत आहे, असं अशी करत आहे, ते आपण महाराजांना सांगत असतो. त्याच्यासाठी आपण त्यांना ते साकडं घालत असतो. तो केंद्रामध्ये नारळ आणि खडीसाखर, फूल घेऊन जाणे हा संकल्प नाही आहे. त्यामुळे मी सांगते संकल्प असा करायचा आहे. मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे की संकल्प कसा करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.